हॅलो फ्रेंड्स. चला आज मी तुम्हाला माझ्या रिअल लाईफ रिलेटेड एक एक्सपिरियन्स सांगते. बघा, मान्य आहे मला, लोक म्हणतात की बाई बाईची दुश्मन असतात. अरे पण एवढी कोणती दुश्मनी की म्हणजे जर कोणाला आपल्याला खाली पाडायचं असेल तर आपण एवढ्या खाली लेवलचं पडायचं की म्हणजे विसरून जायचं सगळं काही. अरे टक्कर द्यायची आहे, कम्पेअर करायचं आहे, कॉम्पिटिशन करायचं आहे, तर लेवल मेंटेन करायचा ना. टक्कर द्यायची टक्कर द्यायची आहे तर बरोबरीत येऊन टक्कर द्यायची. खालतं कशाला पडायचं जास्त. जो व्यक्ती पहिलेच वरच्या लेवलवर आहे आणि त्याला तुम्ही खालतं पाडत आहे तर तुम्हाला किती खालतं पडावं लागेल. कशाला आपले कर्म खराब करायचं. अरे मेहनतीचा रस्ता खूप कठीणचा असते, माहीत आहे मला. मेहनत करणं सोपं नाही आहे. मेहनत करावं लागते, स्वतःवर काम करावं लागते, स्वतःच्या पर्सनॅलिटीवर काम करावं लागते. आणि जो सिंपल रस्ता आहे, जादू टोना टोटका, याच्यात त्याच्यात काहीतरी खाला द्यायचं, काहीतरी काड्या करायच्या, असं कशाला करायचं. जरी आपलं शिक्षण कमी असलं तर आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो. मला शिकवायला कोणी नाही होतं, मी हे सगळं स्वतःवरून शिकली, स्वतःचं दिमाग लावलं. सगळं काही जेवढंही लाईफमध्ये स्ट्रगल केलं ते मी स्वतःच्या भरोशावर केलं. तेव्हाच मी ह्या आता जिथपर्यंत पोचली ते सगळं माझ्या मेहनतीचं आहे. आणि मी मेहनत करूनच इथपर्यंत पोचली. मी नाही नवऱ्याच्या भरोश्यावर उड्या मारत, नाही मी मायबाप किंवा आणखी कोणी भाऊ बहीण वगैरे 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 ज्या बी बाया सपोर्ट घेतात आणि सामोर जातात, तसं काहीच नाही आहे. सपोर्ट सिस्टम आहेच नाही माझ्याकडे. आणि मी तर म्हणते आजचा टाइम असा आलेला आहे की आपण सपोर्ट सिस्टम ठेवला नाही ना तरी छानच आहे. मुलीनं जे काही करायचं आहे स्वतःच्या दमावर करायला पाहिजे. पण जर कोणासोबत कॉम्पिटिशन करायचं आहे, कोणाला खालतं पाडायचं आहे, कोणासोबत कम्पेअर करायचं आहे, तर आपण एकदम असं काहीतरी करायचं का जादू टोना हे ते. मला तर माहिती नाही, माझं ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही बसत होता, पण आता मला भाग पडलं ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास करायला. एवढं सगळं म्हणजे भयंकर होत आहे. मजा येत आहे ना सगळ्या गोष्टी करताना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कर्माचा हिशोब होतात, कर्म पलटून येतात. आज जरी मी सहन करत आहे, आज जरी मी त्रासात आहे, तर उद्यासाठी तू आपला पदर खोसून घे. पलटी मारायला वेळेला वेळ लागत नाही, ठीक आहे ना. आणि मी हे रीलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी बोलत आहे कारण तू माझ्या प्रोफाईलवर येते, माझे व्हिडिओज बघते, माझे व्हिडिओ चेक करते, तर तुला माझा व्हिडिओ हा दिसेलच, येईनच तुझ्यासमोर. आज तर व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहे, उद्या तुझ्या तोंडावर पण बोलायला भिणार नाही मी. समजलं ना. तुला वाटत असेल की हिला आपण मेंटली खूप जास्त त्रास दिला तर हे का करणार आहे. मी जरी काही करत नसली ना तर मला माझ्या देवावर एवढा विश्वास आहे की मला काही करायची गरजच नाही पडत. लवकरात लवकर त्याचा रिझल्ट भेटूनच जाते. मी जादू टोना टोटका वगैरे याच्यामध्ये मी विश्वासच नाही करत आणि मी त्या रस्त्यानं कधी जाणारही नाही. मला गरज नाही आहे, कारण देवानं नाही का माझ्याकडे 2 हात दिली आहे ना, तर ते 2 हातच ना भरपूर काम करते. माझ्या देवाकडे मी 2 हात जोडले, त्याला प्रार्थना केली की तो लगेचच ऐकून घेते माझी प्रार्थना.
दुसऱ्याच्या घरामध्ये आग लावून आपण आपलं घर नाही का सेफ नाही ठेवू शकत. म्हणून हे असे फालतूचे कामं करू नका. आणि तुम्हाला जर वाटत आहे की मला तिच्यासोबत जेलेसी आहे, मला तिला टक्कर द्यायची आहे, तिला मला खालतं पडायची आहे, अरे तिच्याबद्दल एवढ्या गलत सलत गोष्टी पसरवणं, गलत सलत गोष्टी पसरवायच्या. ओके ठीक आहे, पसरव, तुझं तोंड आहे बाई, तू काही पण बोलू शकते. आणि वरून म्हणजे आता का म्हणू मी, कोणत्या कोणत्या गोष्टी सांगू, कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल म्हणू मी, काही लाजा वगैरे नाही वाटत का?